जय महाराष्ट्र. आतापर्यंत झिरवाळ्यांची हिरवळ देवाभाऊपर्यंत पोहोचलीच असेल. खरं तर मला या व्हिडिओच्या मार्फत मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं आहे की तुम्ही पेट्रोल, डिझेल, गॅस, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव, आरोग्य सुविधा, तरुणांना नोकऱ्या, तुम्ही याबद्दल कुठलेही प्रश्न नाही विचारले पाहिजे म्हणून एक एक ही जी व्हिडिओची मालिका जी आहे सुरू झालेली आहे. अगोदर खरात, त्यानंतर आता हे प्रकरण. खरं तर देवेंद्र फडणवीस जर तुमच्या मंत्रिमंडळामध्ये असे धार्जिने, व्हिडिओ धार्जिने, लिंगपिसाट लोक जर असतील ना तर तुम्ही अख्खं मंत्रिमंडळ बरखास्त केलं पाहिजे. सगळ्यात पहिले तर तुम्ही ज्यांचा व्हिडिओ आता आलेला आहे बाहेर त्यांचा तुम्ही राजीनामा घ्या. आणि चित्रा वाघ काय हो, संजय राठोड प्रकरणामध्ये तर आपण ऊर बडून उद्धव साहेबांच्या नावाने खडे फोडत होतात. त्याच संजय राठोडला परत तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळामध्ये घेतात. आता त्या संजय राठोडच्या तुम्ही मांडीला मांडी लावून बसता. पण या सदरील प्रकरणामध्ये तुम्ही अजून चिकार शब्दही काढला नाही. मग ते खराच्या बाबतीमध्ये असेल किंवा आता ह्या झिरवाळांच्या व्हिडिओच्या बाबतीत असेल. खरं तर किती लाजिरवाणी गोष्ट आहे. निदान शासकीय वास्तूची तरी जरा काहीतरी गरिमा ठेवा. इतका संताप येतो आहे ना, एक 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 ह्या सगळ्या लोकांचे व्हिडिओ बाहेर येत आहेत. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आता कुठलीही समस्या उरलेली नाहीये. काय उरलेलं आहे? फक्त आज या मंत्र्याचा व्हिडिओ, आज या व्यक्तीचा व्हिडिओ, त्या व्यक्तीचा व्हिडिओ. फक्त महाराष्ट्रामध्ये एकमेव जर कुठली बातमी दाखवत आहेत किंवा कुठलं प्रकरण दाखवत आहेत तर ह्या अशा लिंगपिसाट लोकांची. खरंच इतकी चीड येते आहे ना. महाराष्ट्रामधले सगळे प्रश्न संपले. महाराष्ट्रातली जनता इतकी खुश आहे की कसले काही प्रॉब्लेमच नाहीयेत या महाराष्ट्रातल्या जनतेला. त्याच्यामुळे मंत्रिमंडळातून जे काही किंवा जी काही सगळी अशी प्रकरणं बाहेर येत आहेत, कसं आहे, महाराष्ट्राच्या जनतेला काहीतरी विरंगुळा पाहिजे ना, त्याच्यामुळे हे सगळं असं बाहेर येतंय. इतका संताप येतोय ना, तुर्तास इतकंच. जय महाराष्ट्र.